पाहूयात पुढची बातमी। राजकारणामध्ये आल्यापासून मी पक्ष बदलला नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे। राज्याची जनता हाच माझा पक्ष आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अर्थसंकल्पाच्या समर्थनासाठी अजित पवार यांनी आज व्हिडिओ जारी केला। विरोधक अकारण नकारात्मक राजकारण करत आहेत, मी मात्र आपलं काम करत राहणार आहे। विरोधकांना राजकारण करू द्या, मी माझं काम करत राहणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर अजित पवारांचं नेमकं वक्तव्य काय होतं आणि त्यावरती आता सुप्रिया सुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। आपण दोघांच्याही प्रतिक्रिया पाहूयात। माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल। लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, पण म्हणजे मला एकच फक्त त्या व्हिडिओमध्ये कळलं नाही की तो व्हिडिओ सरकारचा होता का पक्षाचा होता, कारण का त्याच्यात पक्षाचा सिंबल होता। त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाली आहे की तो एका म्हणजे आता पदावरनं केलाय का पक्षामधून केलाय। पण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। त्याच्यामुळे त्यांनी पक्षाच्या वतीने जरी केला असेल किंवा काय, इट डझंट मॅटर, त्यांना तो अर्थातच लोकशाहीमध्ये अधिकार आहे। कोर्टात केस चाललेली आहे, त्याच्यामुळे कोर्टाचा निकाल इस्तवर माननीय कोर्टाने सांगितलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही चिन्ह वापराल त्याच्या खाली फुटनोट ही असलीच पाहिजे। आणि माझा विश्वास आहे की त्यांच्या टीमनी जेव्हा ते चिन्ह लावलं असेल त्याच्या खाली ते फुटनोट लावायला ते नक्कीच विसरले। तर राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, राज्याची जनता हाच माझा पक्ष आहे असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला। विरोधक हे राजकारण करणार आहेत, मी काम करणार आहे असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला। दरम्यान अजित पवारांच्या या वक्तव्यावरती आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया आलेली आहे। अजितदादांनी पक्ष बदलला नाही तर चोरलाय अशा शब्दांमध्ये राऊतांनी अजित पवारांवर टीकेचे बाण सोडले। तुम्ही पाहिलं असेलच की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत। त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे, काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे। मला फक्त इतकंच सांगायचं आहे की या लोकांच्यामध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे। अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही। अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे। मी पूर्वी जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे। मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो। राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो। राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट समोर ठेवून त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आलेला आहे। पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला। पक्ष बदलला नाही पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे। त्यांनी सरळ केलेले पक्षांतर आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धनुष्य बाणासह एकनाथ शिंदेला मिळाली नसती। तेव्हा जरा जपून बोला, लोक ऐकतायत आणि लोकांना समजतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।